नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 2 जून 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे 10 महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जाताना लाईक जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हे व्हिडिओ बघायचा आहे किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ही लेक्चर बघून पूर्ण करू शकता. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिले 10G इंटरनेट सेवा लॉन्च केलं आहे? हे लॉन्च केलं UAE या देशानं. पर्याय क्रमांक 1 संयुक्त अरब अमिरात म्हणतो आपण. लक्षात ठेवा, ज्याची राजधानी आहे अबुधाबी. अबुधाबी याची राजधानी आहे. अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकत्याच आलेल्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ADR नुसार भारतातील सर्वात श्रीमंत प्रादेशिक पक्ष हा कोणता आहे? भारतामध्ये संपूर्ण श्रीमंत प्रादेशिक पक्ष बनले आहे तेलुगू देशम पार्टी. पर्याय क्रमांक 1 तेलुगू देशम पार्टी. लक्षात ठेवा, IMP आहे. 1 नंबरला तेलुगू देशम पार्टी येतं. 2 नंबरला येतं ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. ओके, तृणमूल काँग्रेस हे 2 नंबरला येतं. 3 नंबरला येतं YSR काँग्रेस पार्टी, जे सर्वात श्रीमंत पक्ष बनलेला आहे. अच्छा, हा जो पक्ष आहे तेलुगू देशम पार्टीचा आपण TDP म्हणतो. हा पक्ष कोणाचा आहे? हा पक्ष आहे एन चंद्राबाबू नायडू यांचा. एन चंद्राबाबू नायडू यांचा हा पक्ष आहे. लक्षात ठेवायचे प्रमुख सध्या तेच आहेत, एन चंद्राबाबू नायडू. सध्या संपूर्ण भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय पक्ष आहेत? सध्या भारतामध्ये राष्ट्रीय पक्षांची संख्या आहे 6. पुढचा प्रश्न दुसरा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात हंबोल्ट या नायरियाना या सदाहरित वृक्षांचा शोध हा लावण्यात आलेला आहे? एक नवीन वृक्षाची प्रजात सापडली आहे केरळ राज्यामध्ये. तर याचं नाव आहे हंबोल्टिया नायरियाना. राज्य आहे याचं केरळम. उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 केरळम. IMP आहे. नाव बदलून आपण पूर्वी केरळ असं म्हणायलो, तर आता त्याचं नाव चेंज करून आपण आता केरळम असं म्हणतो. हे हंबोल्टिया नायरियाना लक्षात ठेवा. ओके. आणि महाटाचं राज्यवृक्ष कुठला असेल? तर तो आहे आंबा. महाटाचा राज्यवृक्ष आंबा आहे. आणि भारताचा राज्यवृक्ष कुठला असेल? तर तो आहे वड. ओके, वडाचं झाड. केरळम. मग केरळविषयीचं काही पॉईंट बघत आपण. स्थापना दिवस आहे केरळचा 1 नोव्हेंबर. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री येतं VD सतीशन. नवीन बनलेले येतं. राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. विधानसभा सदस्य संख्या 140 आहे. लोकसभा सदस्य संख्या 20 आहे. राज्य पक्ष आहे ग्रेट हॉर्नबिल. राज्य प्राणी आहे हत्ती. राज्य फुलपाखरू आहे मलबार बँडेड पिकॉक. लक्षात ठेवा. आणि अजून काही पॉईंट चर्चा करूयात आपण. महिला पर्यटकांसाठी अनुकूल आणि लिंग समावेशक पर्यटन धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे केरळ. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य आहे केरळ. केरळमधील GI टॅग उत्पादन कोणते असतील? एक आहे नवारा राईस, पोक्कली भात, तिरूर विड्याचे पान आणि अलेप्पीचं क्वायर. ओके. केरळमधील सण आणि उत्सवमध्ये ओणम, विशू, त्रिसूर पूरम आणि पोंगल हे सण येतात. केरळमध्ये जो निलगिरी तहर या नावाचा जो प्राणी आहे, निलगिरी तहर या प्राण्याच्या जनगणनेनुसार सर्वाधिक निलगिरी तहरची संख्या ही केरळमध्ये आहे. राष्ट्रीय उद्यान येतं सायलेंट व्हॅली, एराविकुलम, पेरियार, मतिकेटन शोला, पंबडम शोला आणि अनैमुडी शोला. केरळमधील शास्त्रीय नृत्य येतं कथकली आणि मोहिनी अट्टम. चला, पुढचा प्रश्न तिसरा. नुकतेच रशिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या खालोखाल आता कोणता देश हा भारताचा तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार हा बनला आहे? सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार आता 3 नंबरला गेलेला आहे. कोण? व्हेनेझुएला. पर्याय क्रमांक 4 व्हेनेझुएलाची राजधानी येतं काराकस. काराकस ही व्हेनेझुएलाची राजधानी आहे. लक्षात ठेवा. 1 नंबरला आणि 2 नंबरला जे 2 देश आहेत, एक आहे रशिया, दुसरा आहे UAE. या ठिकाणी अझरबैजान आहे. याची राजधानी काय असेल? अझरबैजानची राजधानी आहे बाकू. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आहे. जकार्ता. आणि इथिओपियाची राजधानी आहे आदिस अबाबा. आदिस अबाबा. व्हेनेझुएला लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न चौथा. आणि व्हेनेझुएला जो देश आहे, या व्हेनेझुएला या देशामध्येच एक धबधबा येतो, त्याचं नाव एंजल फॉल्स. एंजल धबधबा हा संपूर्ण जगातील सर्वात उंच धबधबा आहे. लक्षात ठेवा, एंजल धबधबा. पुढचा प्रश्न. नुकतेच 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे?
ही 131वी जयंती होती, सॉरी 301वी जयंती होती. पर्याय क्रमांक 2. 301वी जयंती महत्त्वाचं लक्षात ठेवा. 31 मे 1725 मध्ये जन्म आहे. कुठं? तर चोंडी या ठिकाणी. एक ठिकाण आहे चोंडी नावाचं. कुठे येतं हे? हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये चोंडी नावाचं ठिकाण आहे. यांचं अहिल्याबाई होळकर यांचं जन्म गाव आहे, लक्षात ठेवा, चोंडी नावाचं. आणि यांचे मृत्यू झाले होते इंदोरमध्ये. इंदोर मध्य प्रदेशमध्ये आहे, लक्षात ठेवा. यांचे पतीचे नाव आहे खंडेराव होळकर. खंडेराव होळकर, अहिल्याबाई होळकर लक्षात ठेवा. आणि यांच्या नावानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं विद्यापीठ कुठं आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं विद्यापीठ आहे सोलापूर विद्यापीठ. सोलापूर विद्यापीठाचं नाव हे अहिल्याबाई होळकर यांच्या नावानंच आहे. 301वी जयंती लक्षात ठेवा. आणि 13 ऑगस्ट 1795 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. यांच्या नावावरूनच अहिल्यानगर असं अहमदनगरचं नाव आपण बदललेलं आहे. पुढचा प्रश्न 5वा. नुकतेच स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा 2026 कोणी जिंकलेली आहे? हे स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा आहे, हे जिंकले श्रेय पारिख यांनी. पर्याय क्रमांक 1 श्रेय पारिख. लक्षात ठेवा, MP आहे. अरुणक घोष हे भारताचे साधारणतः 95व्या क्रमांकाचे ग्रँड मास्टर बनले चेसचे. 95 क्रमांकाचे चेसचे ग्रँड मास्टर आहेत अरण्यक घोष. ऑफर सध्या चालू आहे. 6 जूनपर्यंत तुम्ही ह्या ऑफरचा फायदा घेऊ शकता. भरघोस 50% सूट ठेवली आपण अनुभवशुद्धीच्या कोणत्याही कोर्सेसवरती. तुम्ही कोणताही कोर्स घेऊ शकता, तुमची तयारी एकदम बेटर करू शकता. हे आपलं अनुभवशुद्धी ॲप आहे. Google प्ले स्टोरवर जावा, ॲप इन्स्टॉल करा आणि तुम्ही कोर्स घेऊन टाका. जरी काय अडचण आली तर ह्या नंबरला व्हॉट्सअपला मला मेसेज करा. कुपन कोड वापरायचे तुम्हाला स्वराज्य 50 नावाचं. पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच नागालँडमध्ये सापडलेल्या अमोलॉप्स कमल ही कशाची प्रजात आहे? एक नवीन बेडकाची प्रजात सापडली आहे. कुठं? नागालँड राज्यामध्ये. ही ती बेडूक आहे. अमोलॉप्स कमल म्हणतो आपण त्याला. आणि ही बेडूक आहे. पर्याय क्रमांक 3 बेडूक लक्षात ठेवा. नागालँडची राजधानी काय असेल? नागालँड या राज्याची राजधानी कोहिमा आहे. आणि ओके, कोहिमा ही राजधानी नागालँडची. नेफ्यू रिओ हे कोण येतं? नागालँडच्या त्याच्याकडला मुख्यमंत्री आहेत. नागा टेकड्या आहेत नागालँडमध्ये. नागा टेकड्या जे माउंट सारामती नावाची देखील टेकडी, सर्वोच्च शिखर सारामतीच आहे. माउंट सारामती हे नागालँडमध्येच येतो. 7वा प्रश्न पुढचा. नुकतेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू IPL 2026 जिंकून सलग दुसऱ्यांदा किताब जिंकणारा कितवा संघ बनला आहे? IMP क्वेश्चन. नुकतं सर्वांनी ही मॅच बघितली असेल, RCB व्हर्सेस गुजरात टायटन्स. आणि यंदाचा जो काही दुसऱ्यांदा जिंकला आहे RCBनं. गेल्या वर्षी 2025ला पण जिंकला होता आणि 2026ला पण जिंकलेला आहे. 2 वेळा जिंकलेला हा मला वाटतं तिसरा संघ आहे. कितवा संघ आहे तो? तिसरा संघ बनलेला आहे. याच्यापूर्वी CSK चेन्नई सुपर किंग्स जिंकलं होतं आणि दुसरं जिंकलं होतं मुंबई इंडियन्स. ओके, आता बनलेला आहे RCB. लक्षात ठेवा. याच्याविषयी आपण अधिक माहिती या ठिकाणी ह्या मुद्द्यामध्ये आपण आता चेक करूया, जेणेकरून परीक्षाभिमुख मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी लावलेले आहेत. ओके, बघा, ही 19वी किती होती तर ही जी आवृत्ती होती ती 19वी आवृत्ती आहे एकूणमध्ये. ओके, पहिली आवृत्ती 2018 मध्ये पार पडली होती. लक्षात ठेवा. विजेता आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. उपविजेता आहे गुजरात टायटन्स. त्यानंतर RCBचा कॅप्टन आहे रजत पाटीदार. गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे शुभमन गिल. लक्षात ठेवा, IMP आहे. त्यानंतर फायनल जी मॅच पार पडली ती नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी पार पडली आहे. RCB हा दुसऱ्यांदा सलग बनलेला आहे 2025 आणि 2026 मध्ये. ऑरेंज कॅप वैभव सूर्यवंशी यांच्याकडे आहे, ज्यांनी सर्वाधिक रन काढले 776 रन. पर्पल कॅप कगिसो रबाडा यांच्याकडे आहे, जो 29 विकेट त्याच्या नावावर आहेत. ओके, 29 विकेट कगिसो रबाडा. ओके, जे सर्वात जास्त विकेट घेतात त्यांना पर्पल कॅप असतो आणि जे सर्वात जास्त रन काढतात त्यांना ज्यांना ऑरेंज कॅप दिला जातो. एकूण टीम 10 भाग घेतले होते. IPL सुरुवात 2008 मध्ये झाली होती. पहिला विजेता आहे राजस्थान रॉयल्स. IPL मध्ये सर्वाधिक षटकार जे आहेत ना, हे वैभव सूर्यवंशी यांच्या नावाने आहेत. सर्वात जास्त 6 कुणी मारला असेल तर ते वैभव सूर्यवंशी 72 6 आहेत. IPL मध्ये 4000 धावा बनणारे सर्वात तरुण भारतीय खेळाडू आहेत शुभमन गिल. IPL मध्ये 50 पेक्षा कमी चेंडूत एकापेक्षा अधिक शतक करणारे पहिला भारतीय खेळाडू आहे अभिषेक शर्मा. लक्षात ठेवा, IMP आहे. त्यानंतर IPL मध्ये 200 पेक्षा अधिक बळी घेणारा सर्वात वेगवान पहिला गोलंदाज कोण असेल तर तो भुवनेश्वर कुमार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, IPLचे अध्यक्ष कोण असतील तर त्याचं नाव आहे अरुण सिंग धुमाळ. आणि IPL जे आहे हे IPLचे हेडक्वार्टर कुठं असेल
तिथे मुंबई या ठिकाणी आहे, वानखेडे स्टेडियम या ठिकाणी. ओके, लक्षात ठेवा. ICC जो आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणतो आपण, ह्याचे अध्यक्ष आहेत जय शहा आणि BCCIचे अध्यक्ष आहेत मिथुन मनहास आणि सचिव आहेत BCCIचे जे IPLचे देखील सचिव तेच आहेत, देवजीत सैकिया असं त्यांचं नाव आहे. सगळे पॉईंट लक्षात ठेवा, IMP आहेत. 8वा प्रश्न पुढचा. नुकतेच वयाच्या 89व्या वर्षी निधन झालेल्या सुमन कल्याणपूर हे प्रसिद्ध कोण होत्या? 89 वर्षी निधन झाले त्यांचं सुमन कल्याणपूर प्रसिद्ध गायिका होत्या. लक्षात त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. किंवा त्या प्रसिद्ध गायिका परिक्रमिक त्यांना पद्मभूषण पुरस्कार देखील देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेलं होतं. भरपूर गाणी यांनी गायली आहेत. ओके, चल उठ रे मुकुंदा असेल किंवा देव माझा विठू सावळा तुम्ही ऐकलं असेल. ही भक्तिगीतासाठी ही खूप खूप प्रसिद्ध होत्या सुमन कल्याणपूर. मग जे काही रिसेंटली जे निधन झालेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. बघा, विजयपत सिंघानी यांचं निधन झालं, जे रेमंड ग्रुपचे अध्यक्ष होते, माजी अध्यक्ष. आशा भोसले यांच्या 92 वर्षी निधन झालं, ते प्रसिद्ध गायिका होत्या. गोपाळराव पाटील हे प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि खासदार होत्या, त्यांचंही निधन झालेलं आहे. माधव पवार हे प्रसिद्ध कवी आणि गीतकार होते. राजा रणधीर सिंग हे प्रसिद्ध नेमबाज होते, ज्यांचं नुकतंच 79 वर्षी निधन झालेलं आहे. बशीर बद्र हे प्रसिद्ध उर्दू साहित्यिक होते, त्यांचंही नुकतंच निधन झालेलं आहे. आणि सुमन कल्याणपूरचं निधन झाले, प्रसिद्ध ह्या गायिका होत्या. 9वा प्रश्न. जागतिक दुग्ध दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जात असतो? वर्ल्ड मिल्क डे आणि राष्ट्रीय दुग्ध दिवसमध्ये कन्फ्युजन होऊ नका. राष्ट्रीय दुग्ध दिवस असतो 26 नोव्हेंबरला. 26 नोव्हेंबर ज्या दिवशी आपण संविधान दिवस देखील साजरा करतो. संविधान दिन आणि दुग्ध दिवस, राष्ट्रीय दुग्ध दिवस 26 नोव्हेंबरला असतो, जी डॉक्टर वर्गीस कुरियन यांची जयंती असते. ज्यांना श्वेतक्रांती जनक, मिल्क मॅन ऑफ इंडिया आपण डॉक्टर वर्गीस कुरियन. मात्र इथे विचारलं जागतिक दुग्ध दिवस 1 जूनला असतो, पर्याय क्रमांक 1. 1 जूनला असतो. मग 1 जून 2026चा विषय काय असेल, याचा थीम काय असेल? जागतिक दुग्ध दिवसाचं थीम आहे सेलिब्रेटिंग वुमन फार्मर्स. सेलिब्रेटिंग वुमन फार्मर्स. सेलिब्रेटिंग वुमन फार्मर्स हे याचं थीम आहे यंदाचं, लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये क्रांती होती दुग्ध उत्पादन वाढव म्हणून, श्वेत क्रांती, धवल क्रांती किंवा श्वेत क्रांती. भारतामध्ये 2 संस्था आहेत. ओके, 2 संस्था. एक आहे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि दुसरा संस्था आहे नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, NDRI आणि NDDB. NDDB कुठे येतं? येतं आनंद या ठिकाणी. ओके, आनंद जो अमूल मिल्क फॅक्टरी आहे ना त्या ठिकाणी, गुजरात राज्यामध्ये अमूल आनंद. ओके, आणि NDRI कुठं आहे? हे येतं कर्नालला, हरियाणामध्ये, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था. आणि जून महिन्यातील जेवढे महत्त्वाचे दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकणं गरजेचं आहे. बघा, जागतिक दुग्ध दिवस हा असतो 1 जूनला आणि जागतिक पालक दिवस पण 1 जूनला असतो. 3 जूनला असतो जागतिक सायकल दिन. 4 जूनला आहे जागतिक बालरक्षक दिन. 5 जूनला असतो 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस. 8 जूनला आहे जागतिक महासागर दिन. 10 जूनला आहे राष्ट्रीय दृष्टिदान दिन. 12 जूनला असतो जागतिक बालकामगार विरोधी दिवस. 13 जूनला आहे जागतिक वर्णहीनता दिवस. 14 जूनला आहे ज्येष्ठ नागरिकांच्या छळाबाबत जनजागृती दिवस किंवा मल्लखांब दिन. आंतरराष्ट्रीय एकात्मता दिवस असतो 16 जूनला. जागतिक वाळवंटीकरण विरोधात दिवस असतो 17 जूनला. 18 जूनला असतो जागतिक शाश्वत गॅस्ट्रोनॉमी दिन. 20 जूनला जागतिक शरणार्थी दिवस आहे. 21 जूनला असतो जागतिक योग दिन आणि 23 जूनला असतो जागतिक विधवा दिवस, ऑलिम्पिक दिन आणि राष्ट्रीय लोकसेवा दिवस. 25 जूनला असतो जागतिक समुद्र पर्यटन दिन. 26 जूनला आहे जागतिक अंमली पदार्थ व अवैध व्यापार दिवस. 27 जूनला आहे MSME दिवस, जागतिक सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम दिन. 29 जूनला राष्ट्रीय सांख्यिकी दिवस आणि राष्ट्रीय उष्ण कटिबंधी दिवस असतो. 30 जूनला आहे आंतरराष्ट्रीय संसदीय वाद दिवस. चला, अंतिम शेवटचा महत्त्वाचा प्रश्न. नुकतेच वन नेशन वन इमर्जन्सी नंबर अंतर्गत कोणता हेल्पलाईन क्रमांक हा सुरू करण्यात आलेला आहे? संपूर्ण भारतामध्ये आता काही जरी झालं तरी हा एकच नंबर साधारणतः वापरता येईल आणि हा नंबर आहे 112. 112 वरती कॉल करू शकता तुम्ही आणि कोणत्या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला सूचना देण्यात येईल की कुठं तुम्हाला परत बोलायचं आहे किंवा काय मदत हवी आहे. आता 100 नंबर, 101 नंबर, 108 नंबर काही लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, डायरेक्ट 112. आणि 1855 हा जो नंबर आहे हा आहे जनगणनासाठीचं. जनगणनासाठी सुरू करण्यात आलेला हा 1855 नंबर लक्षात ठेवा. आणि ज्यांनी अजून आपलं जो ईबुक आहेत
एप्रिल महिन्याचं सेपरेट आहे, जानेवारी ते मेपर्यंत सेपरेट आहे. त्यानंतर ओके, मे महिन्याचं देखील तुम्हाला पाहिजे असेल, कोणाला फक्त मे महिन्याचं पाहिजे असेल तर तुम्ही ₹10 हे फक्त मे महिन्याचे घेऊ शकता. एप्रिल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचे पण पी-डी-एफ आहेत आहेत आपले ₹20-20 ते तुम्ही घेऊ शकता. जर डायरेक्ट तुम्ही जानेवारी ते मे पर्यंत जर पी-डी-एफ कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ₹40 ही पी-डी-एफ घेऊ शकता. ओके, लक्षात ठेवा. चला, मागच्या लेक्चरवरती एकदा नजर टाकू जेणेकरून आपलं रिव्हिजन होऊन जाईल छान पद्धतीनं. कोणत्या राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे? तेलंगणा. नुकतेच सांची स्तूप येथील पवित्र बौद्ध अवशेष खालीलपैकी कोणत्या देशात पाठवले जात आहेत? मंगोलिया. कोणत्या भारतीयांना मरणोत्तर UN डॅग हॅमरस्कॉल्ड पदकाने सन्मानित करण्यात आले आहे? हरभजन सिंग आणि सुजीत कुमार प्रधान. इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण असतील? तर के अरुमुगम. दरवर्षी जागतिक भूक दिन हा कधी साजरा केला जात असतो? 28 मे. नुकतेच उल्हास उपक्रमांतर्गत पूर्ण साक्षर राज्याचा दर्जा प्राप्त करणारा भारतातील 5वा राज्य कोणता बनला आहे? सिक्कीम. दरवर्षी तंबाखू विरोधी दिन हा कधी असतो? 31 मे. DRDOचे नवीन अध्यक्ष बनले तर राजेश कुमार सिंग. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी कोणत्या ठिकाणी भारताच्या पहिल्या स्कायकास्ट प्रणालीचे उद्घाटन केले आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि भारतीय नौदलाचे 48 उपप्रमुख बनले तर अजय कोचर. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. दरवर्षी जागतिक कासव दिन हा कधी साजरा केला जात असतो? जागतिक कासव दिन, लक्षात ठेवा. चला, ऑप्शन तुमच्या समोर उत्तरं द्या. बघू त्याचं उत्तर आपण उद्या सकाळच्या बुलेट रॅपिड फायरच्या या लेक्चरमध्ये. जाता हे आपलं ॲप आहे, हे तुम्ही गुगल प्ले स्टोरची सर्च करा. तुम्हाला सूट सध्या आहे 50% कोणताही कोर्स तुम्ही घेऊ शकता. 6 जूनपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी राहील. या ठिकाणी स्कॅन करा किंवा या ठिकाणी तुम्ही स्कॅन करून आपलं जो काही टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण तुम्ही नक्कीच फॉलो करून ठेवू शकता. इंस्टाग्रामची आयडी आहे त्याला पण फॉलो करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. रोज सकाळी आपण या ठिकाणी चालू घडामोडीचे प्रश्न हे मी प्रश्न पाठवून देत असतो. चला, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजता लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.